हरि ओम. नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज इथे मी पूर्ण माप सर्व घेतलेले आहेत वन टक्स ब्लाऊजची. तर इथं पूर्ण उंची, गळा वगैरे उंची मी सर्व काही लिहून घेतलेले आहे. त्या पद्धतीने तुम्हालाही लिहून घ्यायचं आहे. तर एका ताईंची कमेंट आली होती की वन टक्स ब्लाऊज ताई पेपर कटिंग आणि टिचिंग दाखवा म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं. तर मी त्याच फक्त पेपर कटिंग आणि ब्लाऊज पीस कटिंग दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. माझी पूर्ण उंची आहे 14. तर 14 अधिक 1 इंच आपल्याला घ्यायचे आहे 15. तर मी इथे शोल्डर 5.5 घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी मुंडाही 5.5 घेतलेला आहे. ज्या वेळेला मी शोल्डर 5.5 ठेवते त्यावेळेला मुंडा मी 5.5 ठेवते. त्यानंतर आपला छातीचा घेर चौथा भाग येतो आहे 9 आणि अधिक मी त्यात 1.5 इंच केलेले आहे. त्यानंतर मी इथे गळा रुंदी टाकलेली आहे. त्यानंतर गळा उंची टाकून मी इथं गळा रुंदीचा हे केलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे कमर घेर बशी छत्तीपेक्षा अर्धा इंच कमी घेऊन त्यात अधिक शिलाई मार्जिन 1.5 इंच करायचं आहे. तर इथे मी बॉक्स बनवून घेत आहे पट्टीच्या सहाय्याने. त्या पद्धतीने तुम्हाला पण अशाच पद्धतीने तुम्हाला बॉक्स बनवून घ्यायचा आहे. इथे आपली शिलाई मार्जिन मी 1.5 इंच वाढवलेलं आहे फिटिंगसाठी. तुम्हालाही त्याच पद्धतीने वाढवायचं आहे. आणि अशा पद्धतीने इथे मी आखत आहे तसं पद्धतीने मी इथे शिलाई मार्जिन जी आखलेली आहे ती दाखवत आहे तुम्हाला. इथे मी 1.5 इंच घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला मुंड्यामध्ये 1 इंच घ्यायचं आहे आणि 1.5 इंच घ्यायचं आहे. तर मी इथे पुढील भाग आणि मागील भाग मी ह्या पेपरामध्येच तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्याला जो पुढील भाग आहे त्याला 1 इंच घ्यायचा आहे आणि मागील भागासाठी 1.5 इंच घ्यायचा आहे. त्यानंतर इथे गळ्यामध्ये तुम्हाला जर डीप गळा हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच घ्या, पावणा 1 इंच घ्या, किंवा डीप नको असाल तर 1 इंच घ्या. तर मी इथे पावणा 1 इंच ठेवलेला आहे आणि सेफ दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याला वन टक्स हा ब्लाऊज आहे. तर इथून जो मध्ये सेंटर निघतो शोल्डरचा त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे 4.5 इंच बसत आहे ते घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे 5 इंचाचा आपला टक्स असतो त्यासाठी आपल्याला इथे मार्जिन करून घ्यायचं आहे पेपरावरती. आणि इथे पट्टीच्या सहाय्याने इथे बघा मी आखून घेतलेलं आहे. तसंच तुम्हाला पण आखून घ्यायचं आहे. तर आपल्याला करायचं असं आहे की हा जो टक्स असतो पुढील भागाचा त्यात आपल्याला पावणा 1 इंच दोन्ही साईडकडून घ्यायचं आहे. आणि पावणा 1 इंच 1.5 इंच आपलं मार्जिंग इकडं कमरे कुठल्या साईडला इथे बघू शकता मी क्रॉसिंग हे केलेले आहे. आपल्याला ह्याच्यात नाही वाढवायचं, छातीच्या घेरामध्ये नाही वाढवायचं, फक्त कमरेमध्ये 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि इथे बघा मी इथे तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने क्रॉस रेषा मारून हा आपल्याला पॉईंट जो आहे टक्स ते बनवून घ्यायचा आहे. वन टक्स हा ब्लाऊज म्हणतात. तर अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे पेपर कटिंग दाखवत आहे तुम्हाला. आपला पाठीचा भाग पण निघणार आहे यातून आणि पुढील भाग पण निघणार आहे. तर इथे बघू शकता मी पहिल्यांदा 1.5 इंचाचं मुंड्यामध्ये असते तिथून कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला पण अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. कमर कुठली साईड, फिटिंग कुठली साईड कट करून पेपर कटिंग घ्यायचं आहे. तर इथे त्यांनी मला टिचिंगचं पण सांगितलं होतं ब्लाऊज. तर मी त्याचाही व्हिडिओ टाकणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्याच्यामुळं मी दोन्ही एकदम नाही टाकू शकत. फक्त मी इथे पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग कसं करतात ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर दुसरा भाग आपला जो व्हिडिओ येईल मी त्याचं हे पण करणार आहे. ब्लाऊज कशा पद्धतीने वन टक्सचा शिवतात ते पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही जे 1.5 इंच मी इथं पुढील भागासाठी वाढवलं होतं ते मागील भागासाठी आपल्याला नाही वाढवायचं. तर इथे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर हा ब्लाऊज जो आहे आपण वन टक्सचा तो लाच्यावरती जास्तीत जास्त शिवला जातो मुलींना.
तर तुम्हाला पुढील भागासाठी जर हुक नको असतील, मागील भागासाठीच हुक हवे असतील, तर त्या पद्धतीने पण मी ती ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे ज्या वेळेला पीस आपण कटिंग करतो त्यावेळेला। तर इथे बघा मी पुढील भागासाठी जो अर्धा इंच म्हणजे 1 इंचाचा शेप दिला होता मुंड्यामध्ये, तर तो मी कटिंग करून घेतलेला आहे। तशा पद्धतीने तुम्हालाही कटिंग करून घ्यायचं आहे। कटिंग करता वेळेस व्यवस्थित करून घ्यायचं जेणेकरून हे होऊ नये म्हणून। त्यानंतर आपले हे दोन्ही पण भाग जे आहेत पाठीचा आणि पुढील भाग तो झालेला आहे। त्यानंतर मी इथे तुम्हाला बाही दाखवणार आहे। बाही मी हो जो ब्लाऊज शिवणार आहे तो अस्तरचा ब्लाऊज आहे, तर मी ते बाहीची उंची अधिक 1.5 इंच घेतलेला आहे। तुमची बाहीची उंची जी असेल ती घ्यायची आहे। त्यानंतर मुंडा 5.5 आहे तर अधिक 3 इंच आणि अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेतलेला आहे। तर घडी कुडल्या साईडला मी 1.25 इंच घेतलेला आहे आणि कुडल्या कोपऱ्यामध्ये 2.5 घेतलेला आहे। त्यानंतर इथे क्रॉसिंगसाठी अर्धा इंच घेऊन मी इथे बाहीचा शेप दिलेला आहे। तर तुम्हाला पण असाच बाहीचा राऊंडअप शेपमध्ये द्यायचा आहे। तुम्हाला जर बाही प्रॉपर माहिती हवी असेल बाहीची तर मी इथे लिंक शेअर केलेली आहे, तर तुम्ही ती बघू शकता। आपली साधी बाही कशी कटिंग करतात तर तुम्ही नक्की बघा ती। तर मी इथे बाही कटिंग वगैरे झालेला आहे। त्यानंतर मी इथे तुम्हाला पीस जो पीस आहे ते दाखवत आहे। तर त्याला लेस आहे रेडीमेड, ती मी काढून घेतलेली आहे स्टार्टिंगला आधीवरती। तुम्हाला पण अशी लेस असेल तर काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपला अस्तरचा जो पीस आहे तो मेन हातरून घडी कुडली बाजू जी आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे। तर त्यानंतर इथे बघू शकता जी बाही आहे साधी बाही ती मी फुल बाही फुग्याची बाही जी मी आहे ती करणार आहे। तर मी बाहीचं कटिंग तुम्हाला नंतर दाखवणार आहे पिसावरती। तर इथे बघू शकता मी दोन्हीही गळ्या कुठली बाजू जी असते, आता मी इथे पेपरवरती पाठीचा जो भाग ठेवलेला आहे त्यात मी गळा कटिंग नाही केलेला। ज्या वेळेला मी ब्लाऊज शिवल त्यावेळेला मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघा मी जो पुढील भाग आहे तो मी काय केलेला आहे, घडी कुडल्या साईडला गळा कटिंग केलेला आहे तो ठेवलेला आहे। तुम्हाला जर पुढील भागाला हुक नको असतील तर जो गळ्याचा भाग आहे पुढचा पेपर कटिंगचा तो घडी कुडल्या बाजूला ठेवायचा आहे। त्यानंतर मी त्या आखून घेतलेलं आहे खडूच्या साहाय्याने, तर तुम्हाला हे असंच आखून घ्यायचं आहे। पेपर कटिंग जर तुम्हाला पहिल्यांदा जमलं नाही तर तुम्ही परत ट्रायल करायचं आहे। ज्या वेळेला मी ऑफलाईन क्लासेस घेते मुलींचं, तर प्रत्येक वेळेला मुलींना पटकन जमत नाही, जेणेकरून तुम्हाला परत जर चुकीचं काही पेपर कटिंग तुमचं झालं तर तुम्ही परत कटिंग पेपर करा। इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जर नको असेल पुढील भागाला हुक तर तुम्ही कट करा, जर तुम्हाला पाहिजे असतील तर कट करू नका। तर इथे मी फुग्याची बाही बनवणार आहे ह्या ब्लाऊजला, मला फुग्याची बाही बनवून घ्यायची आहे। तर इथे मी त्यासाठी काय केलेलं आहे, मेन जे पॅटर्न असतं इथे मी 4.5 इंचानं वाढवलेलं आहे बाहीमध्ये। आपली साधी बाही असते त्यातूनच फुग्याची बाही आपण बनवू शकतो। तर मी मेन पॅटर्न आहे ते काढून घेतलेलं आहे मेन बाहीचं साध्या, आणि इथे बघू शकता मी इथे आकार देणार आहे अशा पद्धतीने। आणि इकडे मी 4.5 इंच प्लेटांसाठी वाढवलेला आहे। तर त्यानंतर इथे मेन जे पॉईंट आहे तो मी काढून घेत आहे। तर तुम्हाला फुग्याची बाही हवी असेल तर त्याचंही मी पेपर कटिंग टाकलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकता। आपल्या चॅनेलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर इथे थोडासा माझा कापड कमी पडत आहे तरी पण मी इथे शेप दिलेला आहे। तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। तर इथे बघू शकता, तर इथून माझ्या प्लेटा पडणार आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। तुमचा जर जास्त कपडा कमी पडत असेल तर अजिबात रिस्क घेऊ नका, साधीच बाही काढा जशी आहे तशी। तर मला ह्या ब्लाऊजला फुग्याची बाही बनवायची होती म्हणून मी इथे हे केलेलं आहे, कटिंग केलेले आहे। तर मेन जे पॅटर्न वरचं आहे ते मी परफेक्ट कटिंग करणार आहे। थोडंसं इथं नॉर्मली कट आहे, इथे बघू शकता इथून आपल्या प्लेटा पडणार आहेत। तर हे माझं जे पॅटर्न आहे ते प्लेटामध्ये जाणार आहे, त्याच्यामुळं मी हे कटिंग केलेले आहे। जास्त तुमचं कमी पडत असेल तर तुम्ही अजिबात कटिंग करू नका। आणि इथे बघा
माझ्याकडे एवढंच कापड आहे, मी दुसरं कापडाच्या पट्ट्या काढणारच आहे. तर इथे फक्त 2 पट्ट्या माझ्या निघतील अस्तरच्या कपड्यातून. तर 1.5 इंचाच्या पट्ट्या आपल्याला पुढील भागासाठी आणि मागील भागासाठी लागणार आहेत. आणि जे हुकपट्टी आणि लूकपट्टी जी आहे आपली, ती आपल्या गळ्याचा जो मागला भाग आहे त्यातून आपल्याला पट्ट्या त्या भेटतात. तर इथं आपलं सर्व कटिंग झालेलं आहे. तर इथे बघू शकता मी इथे पीस हातरलेला आहे. तर ह्याची हुबी लाइनिंगमध्ये पीस आहे, तरी पण मला काय करावं लागणार आहे की आडव्या लाइनिंगमध्येच कटिंग करावं लागणार आहे पाठीमागचा जो भाग आहे तो. कारण काय होणार आहे की माझी फुग्याची बाही असल्यामुळे ती बसत नाही आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी जसं हे केलेलं आहे त्या पद्धतीने. जर तुमचं पण असा पॅटर्न बसत नसेल तर तुम्ही अशा लाइनिंग ज्या हुब्या असतात, म्हणजे फरक असतात, जे मेन ब्लाऊज पिसा असतात ना साड्यामधले, त्याच्यामध्ये पण उलटसुलट बघून आपल्याला कटिंग करावं लागतं. तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ते कटिंग करू शकता. साधी बाही असेल तर तुमची परफेक्ट बसणार, काही प्रॉब्लेम येणार नाही. इथे माझा पुढील भाग आहे, इथे मी हुक लावणार होते, त्याच्यामुळे मी आत सरकून ठेवलेला आहे ब्लाऊज पिसामध्ये. तर काय करायचं आहे तुम्हाला पण, तुमचं जर पुढील भागाला हुक असतील तर तुम्ही नक्की कटिंग करून घेऊ शकता. नाहीतर मग तुम्हाला घडीची जी बाजू आहे गळ्या कुडली ती घडीवरतीच ठेवायची आहे मेन पिसावरती. आणि आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंचाने एक्स्ट्रा कापड कटिंग करायचं आहे. तर ज्या ताईंनी कमेंट टाकलेले आहे त्यांना मी खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ बघता आणि खरंच छान वाटलं, कुणीतरी आपल्या व्हिडिओ बघून आपल्याला कमेंट करत आहे आणि त्यांना मी जे काही शिकवत आहे यूट्यूबवरती ते तुम्हाला समजतंय, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्हाला काही आणखीन प्रॉब्लेम आला तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारा, मी नक्की प्रयत्न करीन व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवण्याचा. तर इथे बघा माझं जे आहे ते कटिंग झालेलं आहे पूर्ण. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.